आईला रुपावहिनी सुगंध फोटो लय भारी टाकला इकडे कवा काढा काय माहिती कमेंट तरी करावं तिला एक छान फोटो कमेंट लय आलेत बो लय भारी एकदम मस्त लय शान नको हो घरी तर भांडेच घाशी ती नवऱ्याच्या जीवावर आईश करून फोटो काढती कोणाची कमेंट ही आईला सदाभाऊ सदाभाऊनी कसं काय कमेंट केली भाऊला आपल्या गावातली जी नाही अशी कमेंट करा हो येणी नाही 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 सुगंधाला सांगायला पाहिजे कडे सुगंधा अय सुगंधा काय हो कोण आहे काय करती अयो शामराव तुम्ही हा अयो आज लय सकाळी सकाळी इकडं दुकानात काही काम नाही वाटतं दुकानातच होतो पण तुझा ती फेसबुकला पोस्ट पाहिली फोटो तुझा रुपा वहिनीचा लय भारी आला ना एकदम भारी आला अहो इतका भारी तुम्हाला सांगू का मी पहिलाच फोटो काढला पण इतका मस्त आला ना म्हटलं केला मग पोस्ट मोबाईल भारी आहे ना तेव्हा फोटो भारीच देते तेच तर हा, आणि- आणि असे पण माझे फोटो चांगलेच येतात रुपा वहिनी सोबत काढला भारीच झाला एकदम हा. photo. एकदम त्याच्यामुळे तो अशी उठून दिसत होती हा ना हा मग कमेंट बिमेंट वाचल्या का नाही मी कमेंट केली ना असं होय मग छान एकदम भारी अगं भाई ग तुम्हाला सांगू का मला कमेंट वाचायची गरजच नाही लोकांच्या कमेंट इतक्या छान असतात ना साडीचा कलर खूप छान आहे फोटो छान आला छान दिसते दोघी जणी अशाच कमेंट असणार आहे बाकी काय आपल्याला अशा काय चुकीच्या कमेंट येत नाही त्याच्यामुळे मी काय विचार सगळ्या करत कमेंट भारी तुला सांगू तुम्ही हा ना पण तू पाय ना मोबाईल मध्ये कमेंट पाय ना अहो काय गरज आहे मला कमेंट बघायची अगं आल्यात काही वाईट कमेंट हा? म्हणून तो आलो मी सांगायला तुला कसं असतं सगळेच आपले हितचिंतक नसते तर काही काही खडगड बी असते काय होतं मग अशा कमेंटचा विपरीत परिणाम होतो ना नाही हे बघ खालची खालची हा हे बघ की वाच बघ लई शायनिंग मारती हे का अयो नवरा तिकडे मुंबईला आहे तर काय आईश करती घरी तर भांडेच घाशी ती आणि खाली काय बघती हे कोण आहे ते रेशन दुकान राशन दुकानात काय आहे आहे का अहो त्या पारीला पण चुकीची कमेंट केली आहे बा ना बघ ना कोणी प्रोफाईल केली कोण आहे सदाभाऊ हा बघ हे सदाभाऊंचं अकाउंट आहे ना असं करावं का सांग बरं हा? आणि आपल्याच महिलेला गावातल्या महिलेला असं करावं का म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रातले लोक चांगली कमेंट करतात आणि आपल्याच गाव ही घाण कमेंट करणार आहे ना जवळचेच लोक असतात तुला सांगतो डिलीट करू नको कमेंट मी डिलीट करणार नाही मी स्क्रीनशॉट काढून ठेवते आता हा थांबा म्हणजे उगं त्यांनी उगं हे करायचं परत म्हणजे मी कावा टाकली म्हणून स्क्रीनशॉट काढला काढलं बरं झालं. स्क्रीनशॉट आता मी दाखवित असते तू जाय तू आता हिला बी सांग रुपीकडे जाते मी हा आता. तिला बी सांग हा जातो मी जाते मी मी दुकानात जातो उघड ठोडा आलो हा. ए रुपे रुपा हिला तर तुला एका शब्दात ऐकायला येत नाही का ग अहो काम करत असते घरातलं बरं ठीक आहे ते जाऊ दे हे बघ आपण नाही का हा फोटो टाकला दोघींचा किती भारी आलाय बघा ना अगं ते भारी जाऊ दे हे दिसतं का तुला हे खाली कमेंट वा किती छान छान कमेंट आलेत ए हे बघ स्क्रोल कर काय आहे भांडकुदळबाई सोबत कशाला फोटो काढला साऱ्या गावासोबत भांडत राहती ही सुगंधा ही पारू सोबत रूपा काय हा रूपा सोबत फोटो काढू नको कोणी तुला वाचता येत नाही सदाभाऊ सदाभाऊ आणि मला पण म्हणे काय फोटो टाकती काय शायनिंग मारती अशा कमेंट करता असं तू सांग कुणीच महाराष्ट्रामध्ये अशा कमेंट आपल्याला करत नाही आणि ते गावातल्या गावात ते सदाभाऊ अशा घाणेरड्या कमेंट करता काही पण एक काम कर चला चल तू त्यांच्याकडं चला आज ना सदाभाऊंना बघूच आपण चल लवकर काय नाही हो चाललंय काय कोणाचा फोन आला कडे डेपुटी 2 दिवस आहे आराम नाही गेलो नगरला नाही गेलो काय नाही चालतंय करतो तुला निवांत फोन मग हो हो चालतंय मित्र होता तेच ऐकत होतो बारीक मी कान देऊन पण काय आवाज ऐकूच दिला नाही तुम्ही लगेच ठेवून दिला फोन नाही मित्रच होता तुझ्यासारखं कुठं बाजी नाही आम्ही असं ना घरात येऊन पार आता काय घराच्या कपर इथं मंडळी ऐकू शकते ना काही जर मी बोलला कोणा संगत खिडक्या बंद आहेत ना बरं आला कशाला हा गावात काय राडा झालाय कळलं का तुम्हाला गावातले राढेच मला कळत नाही मी गावातले राढेच ऐकायचे सोडून दिलेत
मला आहे ना मला तेच चाललंय माझं आयुष्यच ते गावाकरता चाललंय. आता मग तुम्ही डेपुटी आहेत गावचे म्हणलो राडी नाही सर तुम्हालाच आता लागत सरपंच बघा ना कायम कशाला डेपुटीच्या मागा लागता. गावा पनवेलला झेंडतो पनवेल तुम्हाला कळत नाही तुम्ही सवय लावून दिली त्या पनवेलची. एवढं आहे म्हणा. बरं आला कशाला ते सांग. स्वतः भाऊ आपली आता तिचं काय झालं? वतनदार घरानं नुसतंच नाव बोलाय राव. हाय आम्हाला माहिती वतनदार घराणं आहे पण आता त्यांचं काय झालं? आपण नुसतेच पांढरे कपडे घालायचे आणि असे विचार काळे करायचे काय उपयोग आहे सांगा बरं मला तुम्ही. का पुढं विचार काळे गेले? मग झालं काय? सुगंधा नाही का तिने फोटो ठेवला होता रुपावहिनी सोबत. कोणाचा? सदा भाऊचा? नाही हो मग सुगंधाचा आणि रुपाचा फोटो ठेवला होता तिने पोस्ट ठेवली होती कुठं ठेवली होती? फेसबुकला. त्याचे कमेंट सगळे छान 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 होत्या. हा त्या सदा भाऊची कमेंट ना काय कमेंट? काय सांगावं का नाही तुम्हाला. लई शायनिंग मारती घरात भांड्यात घाशी ती राशनाच्या दुकानात लाईनलाच काय उभा राहती नवरात्री काम करतो इकडे शायनिंग मारती. असली कमेंट तुम्हाला सांगू तुम्ही. सदा भाऊचं बोलणं कुच काय पण झाले की नाही मग सदा याला सांगितलं. सुगंधाला मी दुकान सोडून सांगायला गेलो आणि मग ती रुपावहिनीकडे गेली ना आता काय सदा भाऊची काही रे होय. आता ठिकाणाचे म्हणा विशेष नाही तुम्हाला सदा सांगा भाऊ तर लय आपल्याला ज्ञान शिकत असतात. डेपुटी बरं का माया घरी आले ना माया मंडळीला म्हणते वहिनी लक्ष राहू द्या आणि इकडे बाया माणसाला कमेंट करतात का. करावं का सांगा बरं. आता चांगला मोका आलाय माया बरोबर चल जरा चांगलं हे करू असं ना आपल्याला जाता येईल. चल तू चल बायाच्या नावाखाली. मला काय बोलायचं नाही मी लई बोलणार आहे. ए तेजस हा, बोला ना, वहिनी. सदा भाऊ ना बघितलं का? सदाभाऊ हा ते मंदिरा साईडला पण कशामुळं? काम आहे माझं नक्की ना तिथं. हो तिकडेच आहेत ना. आपण काय झालंय? काही नाही झालं. काय नाही झालं तुझा आणि तुम्हाला अजिबात अडवायचं नाही हा भांडताना. ओ सदा भाऊ तुमचा मोबाईल काढा. मोबाईल का हा तूच बॅलन्स तुमचं संपला का? फेसबुक ओपन करा. फेसबुक हा अगं ती मी 2-2 4-4 महिने फेसबुक बघत नाही. मी इंटरनेटीच्या भेटीपेक्षा थेट भेटीव ज्यादा आपला बरं असतो. तुम्हाला कमेंट करायला इंटरनेट नसेल लागत ना. कमेंट करायला इंटरनेट कमेंट करायला वेळ काय? कोणला आहे दोघींचा चांगला फोटो आहे. चांगला आहे हा, ना? हा. लईच मस्त फोटो आहे. मस्त तुम्हाला मस्त वाचता आहे येतं म्हणजे मराठी? फोटो मस्त जाणार. सदा भाऊ तुम्हाला वाचता येतं ना मराठी. हम्म. ही काय कमेंट केली हो? मी कमेंट केली नाव तर माझंच आहे. कमेंट मी केली. प्रोफाईल बघा ही तुमचीच आहे सदा भाऊ. अरे प्रोफाईल आहे पण कमेंट मला इथं बघायला टाइम नाही. ती कमेंट कोणी केली? कमेंट नाही केलेली मी ती. अहो तुमच्या प्रोफाईल वरून कमेंट आहे ती. फेक आयडी असेल कोणाची टाकला असेल सदा माझा भाऊ photo. प्रोफाईल ओपन करा. हे बघा, हे सगळे फोटो तुमचेच आहे. हा तुम्ही परवा सकाळी टाकलेला. मग कस काय तुमच्या आयडी वरून कमेंट आलेली काय म्हणे राशनच्या दुकानात काय कामाला बिमाला कसले काय म्हणे हिच्यासोबत कशाला फोटो काढले ती साऱ्या गावची भांडकुदळ काय गरज तुम्हाला. अगं सुगंधा मी कमेंट टाकीत नाही. वाईट कधी मी बोलत नाही. परश्री आदर करणारा माणूस आहे मी. असंच म्हणून तुम्ही कमेंट टाकली असणार आहे मला. लई गंड्याचे निघाले हो सदा भाऊ तुम्ही असे आज चाल मला वाटलं नव्हतं. गंड्याचे अरे तुझ्या त्या जिबीचं हाड तुटलेले तू तरी ही नको घेऊ. अरे 10 गावात मला झेंड्याचा सदा भाऊ म्हणते तुम्ही गंड्याचा म्हणता. अरे हे माझ्या मोबाईलला लॉकच नसतं. काहीतरी कुटाणा झालाय. मला वेळच नाही लोकांना कमेंट करायला. मला पोरगी मानता ना तुम्ही हा. आणि पुरीला असं भांडकुदळ म्हणता का? अरे तुझ्या त्या बाबतीत कमेंटच करायचं मनात यायचं नाही माझे. म्हणून अशी कमेंट केली त्या भांडकुदळ बाई सोबत कशाला फोटो काढला सुगंधा. अग मी नाही कमेंट केली तुमची. मग ती कमेंट मोडन वाकड सुगंधा एवढा राग करू नको. कर नाही त्याला डर कशाला. लिहितच नाही मी कोणाबद्दल. मग ती तुमच्या अकाउंट वरूनच कस काय मला कमेंट आली ती तुम्हीच केली. मला आयव्ही कडे तक्रार करावं लागेल. त्या आई विकडे करा नाही तर कुठं करा मला ते सांगा पहिले ती कमेंट डिलीट मारा पहिले तिकडून. त्या आईला तक्रार करा नाही तर बापाला करा पण ते पहिलं ते जरा केले. तुम्हाला मारता येते का? ओपन करून देते तू पासवर्ड टाका त्याला. अरे मला नाही जमत ते फेसबुक आणि ते नाही होत. त्याला पासवर्ड मोबाईल म्हणतात. पासवर्ड नाही फक्त आलेले फोन घेतो मी. पासवर्ड नाही काही नाही त्याला. परत आहे ना तुम्ही ना मी तुम्हाला फेसबुकला ब्लॉकच करते. परत तुम्ही मला कमेंटच केली नाही पाहिजे. तू ब्लॉक कर ठोकळा कर नाही तरी इटात बांधकाम कर. त्या फेसबुकच्या आणि त्याच्या मी नादी लागत नाही. उगाच काहीतरी गैरसमज करून घ्यायचं. चल आणि मला परत भांडकुदळी नाही म्हणायची नाही हा. चांगले फोटो काढा. फ्लेक्स लावा गावात तुमचे. चांगले काढा फोटो निघा. आईला काय डोक्याला एकुटाने
काय कोणी कमेंट केल्या संपले आलो काय आपण मी तर कमेंट करीत नाही याचं- राम राम. राम राम बरं फ्लेक्स लावायची म्हणली. अरे फ्लेक्स लावायचा त्या सुगंधताई भाऊबंद श्रद्धांजलीचा सुगंधताई म्हणल्या असत्या त्या कमेंट केल्यात ना ते त्यांना त्याचे बहुतेक फ्लॅक्स सदा भाऊ आले ही अपेक्षा नव्हते गड्या. आ, बरंच हाटो आले हो. तुम्हाला विषय माहित नाही तर सुगंधाताईची कमेंट अँड मिमेंट बरीच माहिती काढून आलेत. आता माहिती काय काय यायला पाहिजे तिथपर्यंत आवाज येत होता आम्हाला हा. काहीतरी कमेंटून चाललं होतं होय. आपल्याला थोडा उशीरच झाला यायला. हा आधी यायला पाहिजे होतं. म्हणजे कळलं असतं ना काय विषय आहे ते. हा श्याम्या तू काही म्हण पण माणूस दिसायला वरून जरी चिरत असला ना आतून किती चॅप्टर आहे म्हणजे बायांच्या फोटोला जाऊन लाईक करायची खाली कमेंट करायची आपली तरी ताकद आहे का आपल्या बायकोच्या फोटोला लाईक करता नाही येत नाही नाही नुसतं दुसऱ्याला म्हणायचं वरून गोरा आणि आतून आतून काळा. काळा. आणि तुमचं तर काळच काम आहे सगळं. मी ओपन सांगणारा माणूस आहे. या कमेंट भानगडीच्या काही मी पडत नाही. आता हा कोणी खोडसाळपणा केला एकदा मला त्याची माहिती घ्यावा लागेल. आणि तुम्ही कमेंट करीत नाहीत. प्रभू रामचंद्रानंतर तुझाच अवतार आहे नालायका. आणि तुम्ही लक्ष्मण व्हायचे. काय माहितीये का ज्या माणसाने चूक केली न ते बोलून दाखवत नाही हा. मी नाही त्यातली कडीला वाचली खरंय. बरं का तसं आहे तुमचं सदाभाऊ केलं तर मान्य करा आपल्या गावातल्या बाया आहेत मतदार आहेत आपण आपल्या मतदारांना कसं इज्जतीच ठेवायला पाहिजे सदाभाऊ पटलं नाही मला हे. डेपुटी वतनदार घराणे. हं. माझ्या आज्याला 2 बायका होत्या. माझ्या पंजाला 3 बायका होत्या. थांबलाय माणूस जे करतं ना आमच्या घरानं ओपन करीत अहो. तुमच्यासारखं मांडी आड गुळ खात नाही. आमची ती भगिनी आमची ती वहिनी आहे ना त्या वहिनीमुळे हा माणूस थांबलाय नाही तर वहिनीने जर जोर लावला नसता ना तर ह्यो माणूस आजच पाहिजे रेकॉर्ड मोडला वहिनीला कळलं अशा बायकाला कमेंट करते कळायचं नाही अहो आपली बहीण आहे ती बरं का कळायचं नाही आपण जाऊन सांगायचं आज जर हे वाढत गेलं हा. तर आज आपल्या बहिणीची किती चव जाईल हा. या माणसामुळं हा. हा? अहो मीडिया आहे. सांगताच येत नाही मला काय म्हणायचं, यांच्या- आमच्या फक्त कमेंटच्या आरोप आहेत. तुमच्या मिटिंगी होत्या आतून भेटन फोटो एक दिवस लागत हाती. विरोधकाचा हा निस्ता दुसऱ्याला हे करण्याचा डाव आहे डाव बरं नाही. का आता ज्या वेळेस आपलं पुढे येतं ना जगासमोर त्यावेळेस काय करतं मांजर दुसऱ्यावर आळ घालायला लागत दुसऱ्या बोकर बोलतं. ऐका त्या नाही बी कमेंट मी टाकीत नाही वाचितो. हा डेपुटी लगेच डिलीट होत्यात पण इथून पुढे मी बी आहे ना स्क्रीनशॉट घेऊनच ठेवतो. बर बर हा. आपले घेतले ना स्क्रीनशॉट मग माझा स्क्रीनशॉट कुठे लावायचा असेल बघा. मी नाही भेट त्याला कर नाही त्याला डर कशाला. ते गाणं आहे ना कुठलं तरी हा. मळ्याच्या मळ्यामध्ये ग बाई कारल लोंबत हा. कारल लोंबत नको त्याच्या नाकाला झोंबत ग येतो स्क्रीनशॉट आहेत ना आपल्याला फ्लॅक्स वर लावायचे ते विरोधकाला हा चल मळ्याच्या ग मळ्यामध्ये वाढला डेंगळा सदा भाऊ माझ्या साऱ्या गावात पुढचं नको बोलायला आणतान मग फिरेन ना जर कपडे घालून फिरेन भेट नसतो. तर म्हणून असं तर तुम्हाला आनंदात पाहिलं ना माझा दिवस तू जातो मग. अरे आनंदाचीच गोष्ट आहे अरे हसायचं कारण तसं आहे काय झालं पुढची पाहिली ते मला पोरगे बघितलं हसणार नाही मी रडन हसायचं कारण वेगळं असं आहे आपल्या गावातले सदाभाऊ आहेत ना हा सदाभाऊ नाही कळत फेसबुक मधलं काही हा काय झालंय त्यांच्या अकाउंट वरून याला आपले सुगंधा मॅडम आहेत ना हा. त्यांच्या फोटोला अशा वाईट कमेंट झाल्यात ना हा. आणि त्या सुगंधाताईन जालूची बायको जाऊन लय बोलल्यात त्यांना लय ताचलंय बर का हा. मी यासाठी हसत होतो याला सदाभाऊला स्वतःला कमेंट करता येत नाही हा. ते जास्त मोबाईल मध्ये फेसबुक मध्ये नाही त्यांचं इंटरेस्ट मग या कमेंट केल्या कुणी म्हणलं वहिनीने केल्या काय त्यांच्या नाही रे वहिनी तसं आहे तर ते मग हा दुसरा तिसरा दोन असेल तुमचाच चेला काय हा तो कमेंट केलाय अहो तुमच्या क्षेत्र शाळेत आले वाढलेलो आहे डेप्युटी मी ओके, मी तुला असं म्हणतो काय कमेंट कर तो हातात कस काय मोबाईल आला हा अहो ते झोपेल होते पारांवर हा ते जे बोल मी तिथं होतो हा म्हटलं पावा साधा होतो मोबाईल हा फेसबुक उतरलं तिथं सोनाला मैत्रिणीचा आणि पार वहिनीचा फोटो हा हा
म्हणलं येतर विरोधात अशी लवकर सापडत नाही अच्छा अच्छा आणि मी तुमचा माणूस हा म्हणलं आता यांची तशी जिरवायची पावा हा मग टाकले मी कमेंट तो टाकलाय काय हा. तो तेजसने टाकलाय का मग. तोला एवढं नाही कळत तेजसने टाकून घेतलं काय त्याच्याच भोवतून टाकून घेतल्या मी आईच्या बालट भिंगुऱ्या येडपट्या ते भलते खावळे साधा भाऊला आपण तवळले पण ही आनंदाची बातमी ना जाऊ दे चांगली जिरली साधा भाऊची विरोधात जिरवायची म्हणजे ना ठीक आहे पण अशा उचापात्याला तू चांगला आहे तुला चांगलं काम नाही जमायचं गणित सोडायचं नाही काय नाही आणि कुशाला पाया पडतो होय मग मी तर म्हणतो आता जाऊ दे आता साधा भाऊ आपल्या विरोध होत त्याच्यामुळे जाऊ दे होय मग आज पार्टी होईन तर मग या काय विषयावर पार्टी नाही संध्याकाळी मी नेईन तुला मग 50 रुपये तर द्या ना पळ मला फोन आला चल जाऊ का हा ते भाऊ मला ये सर पुण्याला तुमच्या बरोबर अरे मग जाऊ ना मग काय प्रॉब्लेम आहे आपल्याला काय अडचण आहे तुम्ही तिथे उजळले त्याला आलं तुम्हाला अरे सदाभाऊ हा आलोय हे काय म्हणला? काय आहे? हा ते आपले फेसबुक उघडीचा गाव मला का हो? ते आमच्या मित्राचा वाढदिवस आहे ना कमेंट टाकायची होती त्याला अहो मग ते तुम्ही टाका ना सदाभाऊ आता मग आम्हाला त्यातले पासवर्ड वगैरे नाही माहित ना काही नाही नाही मला बी नाही माहित तुम्हाला पासवर्ड कुठे आहे त्याला नाही का हा हा पासवर्ड अच्छा मला वाटलं आहे की काय पासवर्ड कुठे आहे ते हा ओपन झालंय सोपं आहे दीपकराव देशमुख नाव काढ ना दीपकराव हा आता के. कमेंट टाकाय त्याला काय काय टाकी देत वाढदिवसाला हॅपी बर्थडे पण तुम्ही आम्हाला काय सांगताय तुमचा हात लय चालवतो तुम्हाला नॉलेज त्यातलं म्हणून म्हणलं तुम्हाला बरोबर पटक्याने आले ना दीपकराव लगेच तिथे टपक्याने तुम्हाला सगळं आयडिया आहे त्यातली नाही नाही त्यात ते वर्थ होतं ना पटकन सर्च बरोबर झालं कोणाचे अकाउंट ओपन करायचे कोणाच्या तिथे कमेंट टाकायच्या कोणाला खुटे मारायचे कोणाला फुलं द्यायचे अंगठे लाथा सगळं आहे ना हा अरे तू शिकलेला तेवढं होकला अहो, सदाभाऊ. अरे, तुम्ही हा? अरे हा? करता का असे हा? हा? अपेक्षा नव्हती अरे गंड्याचा म्हणली ती रुपी मला गंड्याचा काय बोलता दिवस काय बोलता काय बोलता मला पुरस्कार दिला तिने हा? रोज दिवसभर किती तरी आम्ही विरोधक असलो ना तर मला माहिती आहे साधा भाऊ कोणता मी मागची त्यांची चेष्टा केली पण मला तर घरी गेल्यावर कळालं नाही हो म्हणला आम्ही टाकले तुम्हाला कळायला अरे तू तर याच्यामुळं नाही म्हणजे चुकून झाला असेल सदाभाऊ आम्ही चांगल्या ठिकाणाला लाव इकडं अक्कल घाण टाकी तो पोराची नादी नको लागू बर का तू शिकल्या सवरलेलं पोरग आहे गावातल्या कुरवड्या तुला माहित नाही ते आमचं बिना बाया गेले बर का आणि तुला सांग का मला सांग सदा भाऊ सारखा माणूस कमेंट टाकणार ते बाई बोलून गेली का नाही एखाद्या वाईट कमेंट मुळे आज सदा भाऊला किती लांछन लागलं असतं नाही म्हणजे हा नाही चुकलंच आमचं आता एक काम करायचं जायचं आणि ते सुगंधा वैर त्याला आम्ही सदा भाऊ पाय पडायचं आणि सांगायचं आम्ही मोबाईल घेतला होता नव्हती केली जाता लावतो चल चल पाय पाडू पळा आणि तिचा फोन आला पाहिजे सॉरी म्हणून मला हो चालेल चालेल अहो हे आमचं लय गांड्याचं आहे हे सगळं त्या तेजसला गाव आलेलं आहे शहरातून त्याला सांगत हे सगळं आणि तुम्हाला सांगू का आता ते मला तिथं आलं मला लक्षात आलं माझ्या बरोबर की हे आमच्याच बेण्याचं काम दिसतंय कारण तुम्ही कमेंट टाकणार नाहीत मला लक्षात आलं तुम्ही इथं पार बसत असतात 100% इथं काहीतरी गोळ घातला येईल अहो त्या सुगंधाचं रूपाचं फेसबुक अकाउंट काढायचे त्याचे फोटो पाहायचे मग कमेंट टाकायची एवढा वेळ आहे का आमचं त्याच्यावरच असतंय कायम बरं का कायम कोणाला काय कमेंट येईल काय त्याच्यामुळे तो आहे ना त्याला ही सवय लागली मग आम्ही मोबाईल घेतो आणि कधी कधी माझ्या अजून कमेंट केली दोनदाच वाढलेला आहे माझ्या लगेच लक्षात आला हे मी बाया माणसाच्या नादी लागत नाही तुम्ही पाहिलं ना तुम्ही एक काय चाललंय महाराष्ट्रात देशात जो नादी लागला कार्यक्रम झाला संपला ते आहे बाया माहिती. माणसानी याच्यात पडावं नाही गाड्याने गड्यांनी कमेंटच करावं नाही तुम्ही एक काम करा सुरक्षित राहण्याकरता जरा पासवर्ड टाकून घ्या म्हणजे कोणी मोबाईल फेसबुक मध्ये जाऊन तुमच्या विरुद्ध कोणी टाकणार नाही आणि लॉक करा मोकळ्या मनाचा आहे मी लोक अंतकरण मोबाईल सगळं ओपन आहे लोकच नाही त्याला आज झालंय काय माहितीये का सध्या मोकळ्या मनाचा आणि पासवर्ड नसलेल्या मोबाईलचाच लोक खेळ करून राहिलेत
त्याच्यामुळे जरा आहे ना सुरक्षित ठेवा, मन मोकळं ठेवा, पण सुरक्षित ठेवा. आपल्या मनात कोणी प्रवेश नाही केला पाहिजे. मोबाईलचं आहे ना आता असं ऍप्लिकेशन बघतो, कॅमेरा कोण हात लावित माझा मोबाईल कोण घेते, इथं झोपतो मी बिंदास, लोक येतात मोबाईलवर झोपले ना, एक चोर खिसा शिवून घ्या, त्याच्यात मोबाईल घालायचा, म्हणजे कोणी हात घालायचं नाही. येऊ का? बारीक घ्यावं लागेल मला. डिगू डिगू ए डिगू, अरे ते चल ना पटकन जायचं ना, आपल्याला ती वाट बघतोय. टेपुटी आहेत आतमध्ये. अरे ते ठीक आहे, पण ते कांदा आणि ते लिंबू ते घे ना सगळं. नाही इथून नाही देता येणार. का बरं? टेपुटीला संशय आला ना. अरे नाही टेबल संशय, पण तिकडे तो वाट बघतो, आपण उशीर होणार नाही तर. नाही आपण आहे ना कांदा लिंबूचं दुसरी तर नियोजन करू घरातून ना तू. पण मी पुढे आलो, तू मागून ये पटकन, बघ भेटलं तर. हा अरे सुगंध नाही. काय रे तेजस, काय रे ठीक अहो आम्हाला ना कांदा कोथिंबीर आणि काय रे लिंबू. लिंबू. आणि हे कशाला पाहिजे तुम्हाला? आमची भेळ पार्टी. भेळ पार्टी? हा. आणि तुझ्या घरी काय लिंबू कांदा ते कोथिंबीर नाही काय? अहो तुमच्या इथं फ्रेश माल राहतो, जाता जाता दिसल्या म्हणून म्हणलं जावं. अरे डेपुटीच्या इथं पण फ्रेशच असतो ना. अहो तसं नाही, पण द्या ना तुम्ही, काय फरक पडणार आहे. हा मग पार्टी कुठं करणार आहे? पार्टी ते बघू आता, चाललंय असं विचार अजून. बरं देते आण. बघू व्हायला. सुगंधताई, ठीक आहे, तेजस खायला आली हो तुमच्याकडे? ते लिंबू कोथिंबीर आणि कांदा घ्यायला. लिंबू कोथिंबीर कांदा? हा काय हो डेपुटी भाऊ? नाही नाही, ते आता डिगेने काय काय केलं, तेजसने डिग्याला बाहेर हाका मारली गपचिप. डिगे आमचा गपचिप निघून आला आणि तुमची इथे थांबले. म्हणलं नेमकं कायसाठी आले ते? नाही त्यांना ते भेळ पार्टी करायची होती ना. भेळ पार्टी? हा त्यासाठी कांदा दिली मुलीला काय? हा मी एवढं म्हटलं तुला घरून नाही आणता आलं का? हा. मग नको म्हणे लांब पडेल म्हणजे जायला असं. कसलं लिंबू मिरची काय करणी कवटाळ करतात काय? हाय का आलं बुवा, विरोधकाच्या डोक्यात काही लिंबू मिरची घेतली की लगेच आलं. या आमचा यो बहादर गेलाय लिंबू मिरची घेऊन. कोण? डिग्या. दिग्या. तेजस काय झालं, मी आतमध्ये होतो, तेजसनी बारीक आवाज दिला. मी म्हणतो कोणतरी आवाज देतोय, आमचा बरोबर चोर पावलाने आला, बाहेरच्या बाहेर निघून गेला. मी तर काय भानगडे घेत बघत होतो, गपचिप गेले दोघं जण. आणि आता इथे येऊन बघत होतं, त्यांच्याकडून कांदा घेऊन गेले. अहो ते कांदा लिंबू तसं नाही, ते मग भेळ पार्टी नाही ती, मग ओली पार्टी आहे. काही कसं म्हणता, काय तेजस पितो काय? अहो तेजस पेतो म्हणजे धुरावले त्या भोऱ्यानी. भोऱ्यानी कोणी? दुपारचं काही काम नाही करीतो, 12-1 वाजता दुकान बंद. श्याम्या? मग तो भोऱ्या आहे ना, दुकानावरून हालता येत नाही तर यांना नाही लावितो. तो तर तुम्हाला माहित आहे, 10 पैसे सोडित नाहीत कोणला. इकडून लिंबू आणा, इकडून कांदा, एवढसा चिवडा येत असन, यांनाच मुरमुरे आणायला लावित असन. बरोबर ह्यो आहे ना, याला बायको पिऊन देत नाही, घरी गेलो याचा तोंडाचा वास येत असन. ह्यो दुपारच्या पारी पिऊन आहे ना, संध्याकाळी झोप बीप काढून म्हणजे तिकडून 4 वाजता झोप काढून दुकानावर येतो आणि असा घरी जातो. पण येणे गावातले पोरं चालू करायला लागला नाही हो. अहो त्याला भावकी बिवकी समजते का? आमच्याच भावकीतलं लावलं ना ती एक कामाला, उठलं का पडलं दुकानापाशी असतं, तुम्ही बघितलं असेल. हाय मग बघतोय, पण हे तर आमचा बी कटाळा लागला. बरं ते तेजस पुण्याहून आलंय, ते पोरग एमपीसीचा अभ्यास करतय. अहो आधी बिअर पाहिजे त्यांना, मग दिशीवर आणीन तो 80 रुपयात गुल करीन यांना. सदा भाऊ थांबायला पाहिजे बरं कुठं तरी. चला अहो चांगल्या कामाला उशीर नको. किती वेळ झाला राव, हा कवा यायचे काय माहिती, सगळा दिवस निघून चालला. बरं सगळे मॅच आणायचं. आले 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 आले. अरे चला ना पटकन. आलो आलो आलो, चल पटकन बाबा. ए घेतलं नाही सगळं व्यवस्थित आहे काय ना? पाय मोजी चालले काय माहिती. हे दे रे बाबा, चोरूनला पण यावं लागतं शामराव. सोपं नाही एवढं आणणं. असं ना, एक पिशी घेऊन चालला, इथं फरसाण मॅच आणायचं, बसायला गोणी मॅच आणायची, पाण्याची बाटली सोय,
परत बाटली माझी हा एक नुसतं लिंबून कांदा आणायला तुम्ही सांगा आता सोपं नाही एवढं आथर बघा तो काय आता हा चला 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 किती वेळ निघून गेलाय किती वेळ झाला वाट पाहिजे ती तू रे डेपुटीला ते शामराव आणि डेपुटीची नजर म्हणजे तावड्याची तुम्हाला माहिती आहे, कळलं तर काय होईल अरे काय होतंय कशाचं सांगायचं रानात चाललं म्हणून दार पाणी पटक्यात. बोलायला सोपं वाटतं तुम्हाला भारी आणलंय भारी अरे बाप, काय विषय विषयच नाही हो बिगर वासच हा? हा, मी एवढी भारी कावा पित नाही तुला सांगत होते हा. तुम्ही ये म्हणून मी भारी भारी ब्रँड आणते तुम्हाला कळलं काय कळलं शामरावांचं किती प्रेम आहे आपल्यावर हा, बसा हा अयो वा 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 सदा भाऊ त्या बघती गँग आहे का कांदा कापना ठीक आहे कापतोय ना अजून काप ना बाबा कोथिंबीरी काप त्याचे टी शर्ट आणि भोऱ्या बैला काय खातोय काय नो आणि आमचा बैला कसा ते बघ तू कसं आणलं रे तो आहे कुठून सुदांदाने दिलंय आटोल बेवडा व्हायला लागला कडे आमच्या हा का? बाय 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 बाय. काहीतरी काय कांदा लिंब आणि चक तू भेळ करायचं काम चल चला तुम्ही चला चाकण्याची तयारी आहे डेपुटी. इथं भयान डोतो दुतला ना इतका त्रास होत होता ना भाऊ मला मी ना उतरले नाही तो धरीच नाही गेलो सुरू तिला थोडा त्रास होत असतो ठीक आहे मग एकदा सवय झाली ना विषयच नाही तुला सांगतो मी आणि आज तर आहे ना नादच बांडा ब्रँड आहे तुला सांगतो. शामराव तुम्हाला सांगतो बिअरची मजाच वेगळी राव याडा आहे का तू हा अरे बियर म्हणजे सुरुवात अच्छा असं फ्लाईट एकदा वर गेलं डागात याच्याशिवाय मजा नाही स्वर्ग सुख येडे काय बोलतो बियर म्हणजे काय रे गेलं का झाले अरे कर ना पटापटा बाबा तू हे लिंबू चल फास्ट मध्ये फरसान सुद्धा स्पेशल आणलंय आज माहितीये का हा 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 एक नंबर एक नंबर धर, हे पण घे. कागद नाही आणला रे राहिलं का गडबडलं तुमचं असंच आहे. काही काही ध्यानात झालं घ्या. हा 2 दिवस महिने झालेत हा 2 दिवस तोय हा आणि 2 दिवस तोय हा. आठवड्याचे 6 दिवस 1 दिवस सुट्टी हा, एक आता आराम पाहिजे थोडासा नाही का? अरे उरखाना पटकन भराना घालला लिंबू बी काप पटकन. मग लाचच नाही आणली मला आणलीच नाही आम्हाला बी भरा एक गलासच नाही आणली नाही नाही बरं ना बरं ना ए, बरं ना बरं बरं कस काय इकडे ए भोरे भोरे हा किराणा दुकान बंद करून येतो बायको ठेवलं, लोकांना सांगायला लागला का इकडे सुरू होय, केलं. हा? त्याच्याच एक मोमोज काढीत लाव. गावातले का रे? तुला घरी आलं दाखव कोणी? तुला घरी आलं दाखव याला याला घ्या भोऱ्याला घ्या याला भोऱ्या काय नाही केलं तर याचं आहे ना याला भाऊ काय नाही केलं ऐका ना अरे अरे तुला लाज वाटायला पाहिजे हा? ना, अभ्यासात तर वळण वळण लावायचं तर इथं येऊन गलास प्यायला लावितो का मी म्हणतोय 4 दिवसापासून आमचा किडा जातोय कुठं पुढे बाटली पुढे हा? बाटली लपिली गेली वाटत हा डिगीन नेली पण ऐका बघितले का किती सौ बॅक हे लागली हा ठीक आहे पळाला तू आता तू आज घरीच येत नसतो अरे श्यामा तुला सांग काय सांगा तू आमचा मित्र आहे राव गावातले पोरं कशाला हे करतो तू मी हा काय नाही म्हणलो त्यांना काय नाही म्हणलो तू 4 दिवसापासून घेऊन येतोय त्यांना हे सांगतोय कोथिंबीर कांदा तो हा या त्याची चत्र आहे 4-5 दिवस आधी नादी लावणार ते जालेला असंच ते निगटीला आहे उंदराला खाऊ घालायचे तू पोरांना आणतो ना आता तू दारू त्यांच्या सदा भाऊ पित असेल. आता सोडायचं नाही असं त्याच्या बायकोकडे न्यायचं आणि हो, नाही हो. त्याच्या बायकोकडे न्यायचं. नाही, नाही, नाही. राव. त्याच्या बायकोला घराचं वाटोळं करता राव. नाही, नाही, नाही. सदा भाऊ, लोकांच्या फुटी, घरात सदा भाऊ, हा, लोकांच्या चप्पल घरात. राहते. चल चप्पल राहू चल चल, 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 चल.